कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिद्धू, काय तुला तर ताप भरला होता ना? तापाचा काय वहिनी, आला तसा गेला। कळली बरं मला तुझी ट्रिक। कसली ट्रिक? अहो वहिनी, खरंच ताप आला होता मला, मी चेक केला। तू माझ्याशी खोटं बोलणार आहेस? खरे खरे सांग, कोणी सांगितली आयडिया? ही आयडिया मला भावनाने सांगितली, ही इतक्यात वहिनीला सांगायला नको। एक फ्रेंड आहे, तिने आपलं त्याने सांगितलं। फ्रेंड? फ्रेंड की गर्ल वाली फ्रेंड? ओनली फ्रेंड वहिनी। हो, काय नाव काय त्याचं? अहो वहिनी, आता केवढे फ्रेंड्स आहेत माझे, सगळ्यांची नावं माहिती आहेत का तुम्हाला? आणि सगळे थोडी येतात आपल्या घरी। पण ठीक आहे, तुम्ही म्हणतायत ना, उद्या सगळ्यांना घरी आणतो, ठीक आहे? सिद्धू, हे सगळं मला सांगतोयस ते तुला तरी पटतं का रे? अहो खरंच सांगतोय वहिनी, आता कसं पटवून देऊ तुम्हाला? सिद्धू, बघा, माझ्या अनेक मित्रांपैकी हे 3 जिवलग मित्र। अरे चल ना बाबा, उशीर होतोय। हॅलो जरा। अरे भावांनो, काय टायमिंगला आलाय। चला बाहेर चला। ए बाहेर, अरे ऐक, ए ताप आल्याचं सोंग करून तू माझं काम हलकं केलं सिद्धू। ग्रेट। कारण आता तुझी बायको म्हणून भावनाच मला या घरात हवी आहे, आणि तू मनावर घेतलंस म्हणजे तसंच होईल। काय मग आज सकाळी फेरफटका? आम्ही फेरफटका मारायला आलोय? मग मी स्वतःच्याच घरी फेरफटका मारायला आलोय का? अरे तू आम्हाला कशाला बोलवलंस ते सांग। मी बोलवलं? मी कधी बोलवलं? सिद्धू, लोक प्रेमात तहानभूक विसरतात हे माहित होतं रे। तुझी तर सगळी मेमरीज गेली रे। ए काय बडबडतो रे? मारायला चल। ए नाही, खरं बोललाय तो, एकदम पॉझिटिव्ह, कधी नव्हे ते। म्हणजे मिस्टर सिद्धिराज गाडे पाटील, तुम्ही आम्हाला फोन लावून अर्जंट बोलवलात आणि तुम्हीच विसरलात? अरे प्रेमात बुडालाय, प्रेमात स्वतःला विसरलाय। हम किस झाड़ की पत्ती है, आपके प्यार में हम बिखरने लगे, टूट के बाजुओं में हम संवरने लगे। इश्क वाला आलम, ओई अम्मा मैं तो टूटी के बिखर गए, ओई अम्मा। मॅडम, सरप्राईज हो एकदम। इथे काय करता तुम्ही? अहो ऐका की, हो मॅडम, हो मॅडम, हो थांबा ना, हो 2 मिनिटं मॅडम। अहो मॅडम, तुम्ही नेहमी अचानकच भेटता म्हणून मला वाटलं विचारावं। हो ना, मी रोजच तुम्हाला अचानकच दिसते। ओके। आणि मुद्दाम तुम्ही माझ्या वाट्याला तर जातच नाही। हो फायनली मॅडम, फायनली पटलं होतं मला। अहो आज पण माझं इथे जवळच काम होतं, तिकडेच जात होतो मी, पण आता तुम्ही भेटलात। काय आपले एक योगायोग असतात ना मॅडम। मी काय म्हणतो, आता आपण भेटलोच होतो, एक कटिंग मारूया का? बरं आपण स्पेशल चहा मारूया, स्पेशल चहा। तुम्हाला कुठला चहा आवडतो? म्हणजे मसाला चहा आवडतो का आल्याचा चहा आवडतो? मी सांगू कुठला चहा आवडतो मला? गेस करा की। अहो करा, तुमच्या आजचा चहा मॅडम। तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट तुम्हाला सांगते, मी कुठल्याही अनोळखी माणसाबरोबर चहा पित नाही। अहो अनोळखी काय हो, माझ्या सख्ख्या बहिणीची सख्खी नणंद तुम्ही। इतकं जवळचं नातं आहे आपलं, आणि तुम्ही काय बोलता असं? बरं राहू द्या, तुमचा मूड दिसत नाही वाटतं। नो प्रॉब्लेम, आपण नंतर कधीतरी चहा पिऊ, काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्ही ऑफिसला चाललाय का? चालत जाणार असलात तर मी सोडतो ना, माझी बाईक नाही आहे। थांबा मी। काही गरज नाही, काही गरज नाहीये। तुम्हाला दुसरी काही कामं नाही आहेत का? नाही, सिंचना वहिनी मला म्हणत होती की माझा भाऊ खूप बिझी असतो। या कामांमध्ये बिझी असता तुम्ही? बिचारी सिंचना वहिनी, फार वाईट वाटतंय हो मला तिच्याबद्दल। म्हणजे तिला जर का कळलं तिचा भाऊ हे सगळं करतो तर तिला किती वाईट वाटेल ना, हर्ट होईल ती। किती बोलता हो मॅडम तुम्ही। फार कळलं नाही मला, पण ऐकताना छान वाटलं। बास झालं, तुम्हाला शेवटचं सांगते, माझा पाठलाग करणं बंद करा। पण हो मॅडम, अरे यार,
हॅलो. हॅलो मिस्टर गाडे पाटील. हा मॅडम बोला ना, बोला बोला. अहो बघा ना, तो मुलगा माझा सारखाच पाठलाग करतोय. हो का? मी पण सकाळपासून शोधतोय त्याला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. असा धरतो ना त्याला, नाही त्याचे हात पाय तोडून त्याला मी अख्ख्या. अहो नाही 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 नाही. अहो मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं ना, तुम्ही त्याला फक्त समज द्या. बरं ठीक आहे मॅडम. मला सांगा आता एक्झॅक्टली कुठे भेटला तुम्हाला तो? इथे माझ्या ऑफिस जवळ, हुतात्मा गार्डन जवळ. हा अच्छा तिथे. थांबा मी आलोच तिकडे. ऐका ना मिस्टर गाडे पाटील. हा बोला. डन मॅडम, डन. तुम्ही बिंदास्त ऑफिसला जा, मी येतो तिकडे आणि बघतो काय करायचं. ओके ठीक आहे, ठेवते. चला, बाय. थँक्यू. चला सिद्धू, आता तुला सिद्धूला शोधायचंय. कुठे सिद्धू? सिद्धू अरे काय सिद्धू? वेंकी तू हायस वय? आरती आरती मंदिरात गेली फुलं द्यायला. वेंकी सकाळपासून नव्हताच का र दुकानात? तुझा आवाज नाही ऐकला र. मला भेटायला आलास वय? लई बरं वाटलं बघ ऐकून. आजकाल रक्ताचे नातेवाईक सुद्धा विचारत नाही बघ. समोर आलं तरी ओळख दाखवत नाही. तुझा आणि माझा काय बी संबंध नाही, तरी बी तू माझ्याशी बोलायला आलास. देवाला कसं आपण काय बी न बोलता सगळं आपल्या मनातलं कळतं बघ. तसा आहेस तू. व्यंकी तू कधी आलायस रे? जेवला? मी पण जेवले. फुल आई हा काय बोलून राहिला काय कळत नाही ग. हे फुल हातात घेतून काहीतरी म्हणायचंय त्याला. अगं त्याला म्हणायचं असल फुलं देऊन द्यायची आहेत, ध्यानात आहे नव? असं वय. हाय ध्यानात आहे. इसराला काय झालंय? फुलं घरी नेऊन देते, काळजी करू नकोस. देव तुझं भलं करो बाबा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.